विधानसभा निवडणुका अगदी आता 3 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याचेच पडसाद आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतात। मॅरेथॉन मीटिंग्स या मुंबईमध्ये सुरू झालेल्या आहेत। भाजपची 2 दिवसीय मॅरेथॉन मीटिंग आजपासून सुरू झालेली आहे। आज आणि उद्या अशा 2 दिवसीय मॅरेथॉन मीटिंग चालणार आहेत। यासाठी भूपेंद्र यादव आणि त्यासोबतच अश्विनी कुमार हे देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत। दोन्ही प्रभारी आहेत, केंद्रीय मंत्री आहेत आणि त्यासोबतच राज्याचे जे महत्त्वाचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री आणि महत्त्वाचे जे कोर कमिटीचे मेंबर आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि खास करून जागा वाटप हा या बैठकीचा महत्त्वाचा आत्मा असा असणार आहे। जागा वाटपांमध्ये आपण गेल्या वेळी बघितलं की कोर कमिटीची जी बैठक झालेली त्याच्यामध्ये किमान 170 जागा या भाजपने लढवाव्या असा एक सूर येत होता, पण ते नाही तर किमान 155 पर्यंतच्या जागा ज्या आहेत त्या भाजपने लढवल्या पाहिजेत असा एक ठाम निर्धार जो होता भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी बोलून दाखवलेला होता। कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 288 ची विधानसभा आहे महाराष्ट्राची आणि 145 हा आकडा गाठणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे अधिकाधिक जागा या भाजपने लढवाव्या असा भाजपचा सूर होता। मात्र आपण बघितलं की ज्या पद्धतीने शिवसेनेने सुद्धा 100हून अधिक जागा मागितलेल्या आहेत, तिकडे अजित पवार सुद्धा आता तयार झालेले आहेत स्वतःचा सर्वे करायला। जर भाजपचा सर्वे आला तर त्यासाठी त्याला उत्तर म्हणून अजित पवार जे आहेत, अजित पवारांची राष्ट्रवादी हा स्वतःचा सर्वे सर्व जागांवर करणार आहे। त्यामुळे आपल्याला ज्या जागा पदरात पाडून घ्यायच्या आहेत त्यासाठी अजित पवार अगदी शर्थीने प्रयत्न करतायत। तर दुसरीकडे आपण बघतोय भाजपच्या मॅरेथॉन मीटिंग सुरू झालेल्या आहेत जागांच्या संदर्भातल्या। आपण दुसरीकडे बघतोय की एकीकडे संध्याकाळी 5 वाजता जिथे भाजपची बैठक सुरू झालेली आहे त्याच्या 2 ते 3 तास आधी आपण बघितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांची आणि महत्त्वाचे जे ऑफिस बेरर्स आहेत त्यांची सुद्धा बैठक बोलवली आणि या बैठकीत सुद्धा किती जागा लढवल्या पाहिजेत, कुठल्या जागा लढवल्या पाहिजेत या सगळ्यांवर आज चर्चा होते। आज मंथन जे आहे ते महायुतीमध्ये आपल्याला जे महायुतीचे 2 प्रमुख पक्ष आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळतंय। त्याच पद्धतीचं मंथन जे आहे ते उद्या काँग्रेस करणार आहे। 19 तारखेला काँग्रेसची देखील महत्त्वाची बैठक पार पडते। त्यामुळे कुठला पक्ष किती जागांवर लढणार या संदर्भामध्ये आता गणित जी आहे ती मांडायला आपण बघतोय की आघाडी असो किंवा महायुती असो यांच्यामध्ये सुरुवात झालेली आहे। भाजपचा कल हा अधिकाधिक जागा लढवण्याचा आहे। त्यामध्येच आपण बघितलं की आता तिसरी आघाडी सुद्धा आकार घेऊ पाहते की काय असा प्रश्न निर्माण होतोय। कारण प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की MIM सोबत जर अजित पवार आले तर आम्ही मोठ्या ताकदीने मैदानात उतरू आणि पुन्हा एकदा दादांना दादा बनवू। जे दादांचं एक प्रस्ताव आहे राज्यातलं ते प्रस्थापित करू असा एक प्रस्तावच प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता दादा किती या प्रस्तावाकडे बघतात तर दुसरीकडे आपण बघितलेलं आहे की शरद पवार यांनी देखील पुण्यामध्ये वक्तव्य केलेले आहे की अजित पवार हे परिवारातला एक भाग आहेत, मात्र पक्षामध्ये त्यांना स्थान द्यायचं की नाही हा निर्णय ते स्वतः घेणार नाही आहेत, तर पक्षातल्या सर्व मंडळींनी एकत्र हा निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे कुठेतरी अजित पवारांसाठी शरद पवार यांनी देखील आपले दार जी आहेत ती उघडी किंवा थोडीशी केलेली आहेत की नाही असा प्रश्न या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या उत्पन्न झालेला आहे। तर अजित पवार ही तिसरी आघाडी स्थापन करणार का की पुन्हा एकदा महायुतीमध्ये अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी सर्वे वगैरे करून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र सगळ्यात मोठा पक्ष जो आहे महायुतीतला तो भाजप आहे। भाजपचे आताच 105 आमदार आहेत, शिवाय अपक्षांचं त्यांना समर्थन आहे। अशा परिस्थितीमध्ये भाजप किती जागांवर लढतं हाच खरा महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। या मॅरेथॉन मीटिंग नंतर खरी गणितं जी आहेत महायुतीची ती आपल्याला स्पष्ट होताना दिसतील।